हाय सर्वांना, मी नीता भोंगळे स्वागत करते यूट्यूब चॅनलवर। तर बघा, कॉलनीमध्ये गणपती बाप्पाचं आगमन होत आहे। मुलांनी असं मस्त छोट्या छोट्या मुलांनी गणपती बसवला आहे आणि बाप्पांना तर आतुरता बाप्पाला घरी आणण्याची बघू शकता। लहान लहान मुलांनी खूप छान असं वर्गणी वगैरे जमा करून सगळ्यांना तर याच्यानंतर संध्याकाळची 6-6:30 वाजले। याच्यानंतर आल्या मॅडम, कारण मूळपत्रिका होती तर ते लावत होते कुंकू। आणि इथे आता आपल्याला संध्याकाळी आपण मस्तपैकी साधी सोपी रेसिपी आणि खायला पण अशी टेस्टी बनवणार आहोत। तर डाळ खिचडी, तर इथे मी 3 वाट्या तांदूळ घेतले, 2 वाट्या मुगाची डाळ आणि 1 वाटी तुरीची डाळ। तर हे सगळे मिक्स करून घ्यायचं छान। आता इथे मी 2 ते 3 पाण्याने धुवून घेतलेलं आहे। आता आपण कुकरमध्ये टाकूया आणि इथे कुकरमध्ये पाणी टाकून त्याच्यामध्ये आपल्याला 1 चमच मीठ आणि हळद टाकून घ्यायचं। हळद आणि मीठ टाकल्यानं वरणाची टेस्ट खूप छान येते। इथे घेतल्या 7 ते 8 मिरच्या, 2 ते 3 टोमॅटो घेतले, कारण टोमॅटो टाकले ना। तर इथे यश म्हणतोय माझं पोट दुखते, तर त्याला मी कोमट पाण्यात ORS टाकून दिले। आणि इथे टोमॅटो असे मस्त कापून घेतले, अद्रक घेतली, थोडंसं कोथिंबीर घेतला, मिरच्या कट करून घेतल्या, कांदे घेतले 2 आणि सगळं धुवून आता हे कुकरमध्ये टाकून घेऊया आपण। तर आता हे वरण भात बघू शकता किती छान मस्त असं सॉफ्ट शिजलेलं आहे। याच्यानंतर मी याच्यामध्ये पुन्हा 1 तांब्याभर पाणी टाकलं आणि पुन्हा एकदा मिक्स केलं छान रवीनं आणि पुन्हा एकदा 2 शिट्ट्या घेतल्या। तर आता करूया आपण फोडणीची तयारी। ते पातेल्यामध्ये मी तेल थोडंसं जास्त टाकले, त्याच्यामध्ये छान तेल कडकडले की याच्यात मोहरी, जिरे, कांदा, कढीपत्ता हे छान तेलामध्ये फ्राय होऊ द्यायचं। याच्यानंतर कोथिंबीर टाकला, अद्रक टाकली आणि याच्यानंतर छान असं 1-2 मिनटं परतून घेतले। याच्यानंतर इथं 5 ते 6 मिरच्या घेतल्या होत्या तुकडे करून, तर ते तुकडे मी याच्यामध्ये टाकून घेतले आणि पुन्हा एकदा 1-2 मिनटं आपण छान परतून घ्यायचं। इथे मी 3 टोमॅटो घेतले आणि हे टोमॅटो आपल्याला पातेल्यामध्ये टाकायचे। पातेल्यामध्ये 2-3 टोमॅटो यासाठी घेतले कारण डाळ भात जे आपण हॉटेलमध्ये खातो ना, तर टेस्ट खूप छान येते। एकदा तुम्ही नक्कीच करून बघा, तुम्हाला पण खूप आवडेल। तर हे सगळे आता मॅश होऊ द्यायचे छान। तर टोमॅटो लवकर शिजण्यासाठी थोडंसं मीठ टाकायचं आहे। आणि बघू शकता आता मी जो भात आपण शिजून घेतला तर तो याच्यामध्ये टाकून घेऊया आणि परत थोडंसं एखादा ग्लास आपल्याला टाकून घ्यायचं, कारण पातळ थोडीशी खिचडी छान लागते, डाळ खिचडी। तर याच्यानंतर बघू शकता मस्त शिजलेली आहे आपली डाळ खिचडी अशी। आणि आता आपण फोडणीची तयारी करूया। तर मी याच्यावर थोडंसं मीठ टाकले चवीनुसार, कारण मीठ थोडंसं बघूनच टाकायचं, कारण आपण डाळ शिजताना, तांदूळ शिजताना तेव्हा आपण मीठ टाकलेलं होतं, तर त्याच्यामुळे थोडंसं जपून। आणि इथे मी थोडंसं आता तडका देणार आहे। तर पातेल्यामध्ये तेल गरम केलं, मोहरी जिरे टाकली, कढीपत्ता टाकला आणि याच्यानंतर थोडंसं गॅस बंद केला, कारण करपणार नाही याची काळजी घ्यायची। याच्यानंतर गॅस बंद केल्यावर मी याच्यावर 1 चमच लाल तिखट टाकलं आणि आता हे छान असं मिक्स करून घेऊन आपण आता या पातेल्यामध्ये टाकून घ्यायचं डाळ खिचडीच्या। आणि बघू शकता इतकी मस्त खमंग वास सुटलाय। तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आणि गणपती बाप्पाचं आगमन झाले आमच्याकडे। तर चला आता आम्ही जेवायला बसतो। आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते नक्कीच सांगा कमेंट करून आणि व्हिडिओ लाईक